आपण आता आपलं जे पण बॅच घेणार आहे ते वेबसाईट आणि मोबाईल ॲप डेव्हलपमेंट म्हणून घेत आहे, राईट. मीन्स पर्टिक्युलर आपण जे पण शिकणार आहे एंडिंगपर्यंत तुम्हाला त्या थ्रू तुम्ही एक वेबसाईट पण डेव्हलप करून बघू शकाल आणि मोबाईल ॲप पण डेव्हलप करून बघू शकाल. कारण की आपण जे जावास्क्रिप्ट घेऊन राहिले, राईट, त्यामध्ये काय होतं आहे की बा पर्टिक्युलर फ्रेमवर्क्स अवेलेबल आहे. जसे की रिॲक्ट आणि रिॲक्ट नेटिव्ह वगैरे, राईट. रिॲक्टमध्ये तुम्ही काय करू शकता, पर्टिक्युलर एक वेबसाईट वगैरे डेव्हलप करून बघू शकता, राईट. आणि जे पण मग रिॲक्ट नेटिव्ह आहे त्यामध्ये तुम्ही हायब्रिड मोबाईल ॲप्स डेव्हलप करून बघू शकता. म्हणजे तुम्हाला काय असते की बा एकासाठी डेव्हलप करा आणि जे पण अँड्रॉइडही राहील किंवा iOSही राहील त्यामध्ये तुम्ही डिप्लॉय करून बघू शकता, ठीक आहे. सध्या तर आपलं स्टार्टिंगचं आपलं जेवढे आपण डिसाईड केले आहे त्यानुसार आपण फक्त फुल स्टॅक डेव्हलपरसाठीच बघत आहे, राईट. मग जेव्हा आपल्याला लास्टला एंडिंगला टाईम भेटेल त्यानुसार आपण मोबाईल डेव्हलपमेंटही बेसिक बघून घेऊ. एक साधं सिंपल एक अप्लिकेशन डेव्हलप करून आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून बघू ते पण, ठीक आहे. फर्स्ट मेन आपलं मोटो राहील की फुल स्टॅक डेव्हलपरचं, की एक फ्रंट एंड आपण डेव्हलप करू, एक बॅक एंड आपण डेव्हलप करू आणि त्या थ्रू एक वेबसाईट एखाद्या होस्टिंग साईटवर होस्ट करून दाखवू, ठीक आहे. इथपर्यंत काही कन्फ्युजन? याच्यात पण काही तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर सांगा तुम्हाला, ठीक आहे. आणि आता स्टार्ट करू आपलं किंवा पर्टिक्युलर जे पण बेसिक आहे स्टार्टिंगचं किंवा सॉफ्टवेअरचं ओव्हरव्ह्यू, सध्याची ट्रेंडिंग काय आहे, राईट. आणि कोणते लँग्वेजेस यूज केले पाहिजे, कोणते फ्रंट एंड आहे, कोणते बॅक एंड आहे, त्याचं एक ओव्हरव्ह्यू घेऊन घेऊ सध्या फर्स्टमध्ये. फर्स्ट आता जे सॉफ्टवेअर ओव्हरव्ह्यू, ठीक आहे. सॉफ्टवेअर इज अ मोर दॅन अ जस्ट अ प्रोग्राम कोड. मीन्स सॉफ्टवेअर काय असते, एक पर्टिक्युलर प्रोग्राम कोड असतो, तो एक्झिक्युटेबल असतो, ठीक आहे. ते आपल्याला काही पर्पजसाठी आपण ते डेव्हलप केलेलं असतो, लिहिलेला असतो आपण तो कोड, ठीक आहे. म्हणजे जसं की आपण एक एक्झाम्पल घेतली किंवा पर्टिक्युलर मला एक ई कॉमर्स वेबसाईट बनवायची आहे, राईट. तर मी काय करेल, पर्टिक्युलर त्याची एक रिक्वायरमेंट राहील, राईट. मी कायच्यासाठी बनवून राहिलो, म्हणजे मी आता मला ई कॉमर्स वेबसाईट बनवायची आहे, माझं एक शॉप आहे, राईट. इथं तुम्ही बघू शकता, इथं तुम्ही स्क्रीन ड्रॉ, राईट. म्हणजे इथं स्क्रीन रिक्वायरमेंट आहे. यामध्ये काय की आता माझं एक काय रिक्वायरमेंट आहे की मला एक ई कॉमर्स वेबसाईट डेव्हलप करायची आहे, ठीक आहे. मग त्यानंतर मी काय करेल, त्याच्यावर सिस्टम ॲनालिसिस करेन की बा मला कोणते कोणते त्याचे मॉड्यूल्स पाहिजे आहे, काय काय पाहिजे आहे, राईट. की पर्टिक्युलर मी ई कॉमर्स वेबसाईट बनवत आहे तर त्यामध्ये मला काय लागेल की बा म्हणजे जो पण माझा शॉप आहे शॉपसाठी मग मी विचार करेल की हां मला त्यामधून बाईंग अँड सेलिंग वगैरे करायचं आहे, ठीक आहे. मग त्यानंतर येईल माझं सिस्टीम डिझाईन, की माझं जो पण वेबसाईट मी डेव्हलप करत आहे त्यामध्ये मी कशा प्रकारे म्हणजे कोणते कोणते मॉड्यूल्स माझे डिझाईन्स असले पाहिजे त्यामध्ये, की एक जो युजर सेक्शन म्हणजे युजर सेक्शन असला पाहिजे, त्यामध्ये जो युजर येईल पर्टिक्युलर जो पण हे प्रोडक्ट राहील तो कार्टमध्ये टाकेल, राईट. अशा प्रकारचे मग जो पण माझं वेबसाईटची पुरं टोटल डिझायनिंग राहील मी त्यामध्ये करून घेईल. मग त्यानंतर येईल माझं कोडिंग डिझाईन. जे पण सिस्टीम डिझाईन झालं की मग मी त्याचं कोडिंगमध्ये एक्झिक्यूट करून पाहिल की हां मी जे पण मॉड्यूल डिसाईड केलं आहे ते माझं सगळं एक्झिक्युटेबल आहे का, आणि मी ते फुल डेव्हलप करून घेईल ते वेबसाईट. त्यानंतर काय करेल, मी त्याला टेस्ट करून बघेल हां की मी जे पण वेबसाईट बनवली आहे, राईट, मग तो बरोबर आहे का. म्हणजे जर मी आता कोणते बाईंग अँड सेलिंगसाठी बनवून राहिला आहे तर मी जे प्रोडक्ट मी त्यामध्ये अपलोड केलं आहे तर मी फर्स्ट टेस्ट करून बघेल, किंवा जे कंपनीज राहतात त्याच्यात क्यू ए टीम वगैरे राहत असते, क्वालिटी ॲनालिस्ट वगैरे, राईट. त्यामध्ये त्यांनी टेस्ट करतात सगळे फंक्शन की हां की पर्टिक्युलर जो पण प्रोडक्ट म्हणजे आपण सिलेक्ट केलं आहे ते कार्टमध्ये ॲड करणे, मग त्याच्यामध्ये मग त्याचं लास्टला त्याचं परचेसिंग ऑर्डर वगैरे सगळे हे म्हणजे सगळं ते हे एक्झिक्यूट करून बघेल की हां आपलं बाईंग अँड सेलिंग होत आहे का.
मग नंतर ते लास्टला बघेल की ऑर्डर कसं डिलिव्हर करत आहे, राईट. ते काही आपण ॲडमिन पॅनलमध्ये वगैरे बनवू किंवा हां पर्टिक्युलर युजरकडून मला ह्या प्रोडक्टसाठी ऑर्डर आली आहे, मग मी काय करेल ते पर्टिक्युलर तो ऑर्डर ॲक्सेप्ट करेल. मग त्यानंतर म्हणजे अशा प्रकारचे जे पण टोटल टेस्टिंग राहील त्या ई कॉमर्स वेबसाईटची, ते एकदा टेस्टिंग करून बघेल सगळ्या गोष्टी, ठीक आहे. मग त्यानंतर काय करेल त्याचं मग ते मी एक ऑनलाईन होस्टिंगवर एका सर्व्हरवर मी त्याला अपलोड करेल, की जेणेकरून जे पण माझे बाकीचे युजर राहील, म्हणजे जे पण गुगलवर म्हणा कुठूनही जर कोणाला माझा प्रोडक्ट बाय करायचं असेल, तर मी काय करेल तो एक ऑनलाईन होस्टिंग साईटवर मी अपलोड करून ठेवेल, की माझं जसं की www.flipkart.in वगैरे की Amazon.in अशा प्रकारचं जे पण डोमेन राहील माझं त्यावरून मग तो मी त्या डोमेन हे आपलं नाव राहील आणि होस्टिंग हे जिथं आपलं सगळं प्रोडक्ट सेव्ह राहील, ठीक आहे. मग त्यानंतर येईल त्याचं मग जे पण मेंटेनन्स राहील ते येईल. मग पर्टिक्युलर मी जे पण ते 1 इयरसाठी करत आहे की काय, जे पण त्याचे मेंटेनन्स राहील आणि त्यानंतर त्याचे अपडेशन्स वगैरे, राईट. मीन्स आता मी फर्स्टली फक्त कार्ट आणि डायरेक्ट बाय वगैरे करत आहे, राईट. पण मी पर्टिक्युलर त्याला मला अजून त्यामध्ये काही फीचर्स वगैरे टाकायचे आहे, जसे की फेवरेट सेक्शन वगैरे राहते, राईट. अशा प्रकारचे काही अजून काही अपडेशन्स किंवा त्यामधले मला UI चेंज करायचं आहे, काही करायचं आहे, राईट. अशा प्रकारचं मग जेही राहील सगळं मग मी ते अपडेशनमध्ये करेल, राईट. अशा प्रकारचं पुरं सॉफ्टवेअरचं सायकल चालत असते किंवा पर्टिक्युलर जे पण स्टार्टिंग रिक्वायरमेंटपासून तर टोटल होस्टिंगपर्यंत, ठीक आहे. इथपर्यंत समजलं बरोबर की पर्टिक्युलर जे पण रिक्वायरमेंट राहील आणि काय काय आपण त्याच्यावर ॲनालिस करून त्याचे डिझाईन बनवून त्याची टेस्टिंग करून आपण टोटली मग आपलं प्रोडक्ट ऑनलाईन करून टाकू. अशाच प्रकारे तुम्ही तुमचं कॉलेजचं प्रोजेक्ट पण असंच असते की तुम्हाला पर्टिक्युलर एक टॉपिक दिला जातो, मग पर्टिक्युलर टॉपिकवर तुम्हाला ते एक बुक बनवावं लागते की तुम्हाला काय काय पाहिजे आहे, कोणती म्हणजे कायच्यासाठी तुम्ही ते ॲप्लिकेशन बनवून राहिले, राईट. मग त्यानंतर तुम्ही त्याचं कोड डिझाईन कराल सगळं, मग जे टेस्ट करून तुम्ही मग लास्टला सरांकडे मग म्हणजे जे पण सेमिनार्स होतात त्यामध्ये मग तुम्ही त्याला एक डेमो म्हणून दाखवता मग सरांना, राईट. मग हे कॉलेजच्या प्रोजेक्टमध्ये तिथपर्यंतच राहते. पण नंतर काय होतं की पर्टिक्युलर तुम्ही एक ऑनलाईन होस्टिंगवर तुम्ही त्याला अपलोड करत असता. मग त्यामुळे काय होतं की पर्टिक्युलर तुमचा जो प्रोडक्ट आहे तुम्ही कोणीही तो यूज करू शकते ऑनलाईनमध्ये, ठीक आहे. कारण की आपण बनवतोच त्यासाठी. त्यानंतर आहे मग सॉफ्टवेअर आर्किटेक्चर आहे, की जे पण सॉफ्टवेअर सध्या अवेलेबल आहे ते कोणत्या कोणत्या टाईपमध्ये अवेलेबल आहे, ठीक आहे. मीन्स त्यामध्ये आता आहे की 2 टायर आणि 3 टायर आर्किटेक्चरवाले, राईट. मीन्स 2 टायर आर्किटेक्चरवाले म्हणजे कोणते की जे पण डेस्कटॉप ॲप्लिकेशन असतात ते 2 टायर आर्किटेक्चरवाले असतात. म्हणजे पर्टिक्युलर फ्रंट एंड असतो आणि डायरेक्ट डेटाबेस असतो त्याला कनेक्टेड. जे पण तुम्ही सिस्टीम सॉफ्टवेअर्स बघत असता की पर्टिक्युलर हे जास्तीत जास्त C#, .NET आणि जावामध्ये क्रिएट करतात. जसं की काही बिलिंग सॉफ्टवेअर्स वगैरे तुम्ही मेडिकलमध्ये वगैरे बघता, राईट. की त्यामध्ये कसं तो डायरेक्टली तिथंच बिल जनरेट करून वगैरे तुम्हाला एक पावती जनरेट करून देत असतो, राईट. मीन्स त्यामध्ये काय असतं एक UI असतो आणि त्यामागे एक डेटाबेस असतो. त्यामध्ये म्हणजे ऑनलाईन काहीच नसते त्यामध्ये. जे पण स्टोअर करायचा डेटा असतो तो लोकल PCवरच स्टोअर केला जातो त्यामध्ये, ठीक आहे. आणि त्यानंतर येते 3 टायर आर्किटेक्चर म्हणजे कोणतं की पर्टिक्युलर आता जे पण ऑनलाईनमध्ये अवेलेबल आहे सगळ्या गोष्टी म्हणजे जे पण वेबसाईट्स वगैरे आपण म्हणत असतो किंवा जे पण ऑनलाईन रन टाईम ॲप्लिकेशन्स असतात ते सगळे 3 टायर आर्किटेक्चरवाले असतात. त्यामध्ये काय असतं किंवा एक फ्रंट एंड असतो, एक सर्व्हर लँग्वेज असते आणि एक डेटाबेस असतो, ठीक आहे. जो पण आपण म्हणजे नॉर्मली तुम्ही असं जे बघितले की वेबसाईट्स वगैरे जे राहतात ते सगळे 3 टायरवालेच राहतात. तसे तुम्ही जे डेस्कटॉप काही ॲप्लिकेशन्स पण आता 3 टायरमध्ये येऊन राहिले, म्हणजे पर्टिक्युलर रिअल टाईममध्ये पण त्याचे पण असतात. पण जर अशा प्रकारच्या आर्किटेक्चरमध्ये ते अवेलेबल असेल की पर्टिक्युलर त्यात फ्रंट एंड आहे, सर्व्हर लँग्वेज आहे आणि डेटाबेसेस आहे, ते 3 टायरमध्ये राहतो, ठीक आहे.
मीन्स त्यामध्ये काय असतो, एक फ्रंट यू आय असतो, राईट, जसं आपण वेबसाईटमध्ये बघत असतो. जर एक्झाम्पल गुगलचं वगैरे बघितलं कसं गुगलचं फर्स्ट एक पेज असतं, ठीक आहे. मग त्यानंतर त्याचं एक सर्वर असते. जे पण तुम्ही गुगलवर सर्च करता तो काय करत असतो, वेब सर्व्हिसेस थ्रू बॅकएंडला हिट करत असतो, ठीक आहे. मग तो सर्व्हर लँग्वेज काय करतो, जे पण फ्रंट एंडकडून माझा डेटा येऊन राहिला तो घेऊन तो डेटाबेसला रिक्वेस्ट पाठवतो, ठीक आहे. मग मग ते म्हणजे जो मिडल सर्व्हर्स काय करतात, सर्व्हर लँग्वेज की पर्टिक्युलर क्लायंटकडून रिक्वायरमेंट घेणे आणि डेटाबेसला हिट करून जो पण ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करायसाठी त्याला इन्स्ट्रक्शन दिले आहे त्यानुसार तो डेटाबेसवर ऑपरेशन करून तुमचा डेटा फ्रंट एंडला फॉरवर्ड करत असतो. म्हणजे जर तुम्ही लॉग इन सिस्टीम वगैरे बनवत असाल, राईट, तर त्यामध्ये काय होईल, तुम्ही लॉग इन करताना एक पर्टिक्युलर युजर नेम पासवर्ड तुम्ही त्याला देता, ठीक आहे. तो काय करेल, मग ए पी आयला हिट करेल. ए पी आय काय करेल, म्हणजे ए पी आय म्हणजे आपलं हे सर्व्हर लँग्वेज राहील त्यामध्ये, ठीक आहे. तो काय करेल, तो डेटाबेसला जाऊन माझा युजर नेम पासवर्ड चेक करेल, राईट. आणि जर डेटाबेसमध्ये अवेलेबल असेल तर ते सक्सेसफुली म्हणून तुम्हाला मेसेज फॉरवर्ड करेल. अदरवाईज पासवर्ड अँड हे इनकरेक्ट म्हणून रिटर्न करेल रिस्पॉन्स त्याचा, ठीक आहे. आता ह्यामध्ये फ्रंट एंड डेव्हलपमेंटमध्ये फ्रंट एंड वेब डेव्हलपमेंट इज अ प्रॅक्टिस ऑफ कन्वर्टिंग डेटा टू अ ग्राफिकल इंटरफेस, राईट. मीन्स जे पण फ्रंट एंड राहील ते काय राहील, जे पण तुमचा डेटा राहील तुम्ही ग्राफिकल फॉर्मॅटमध्ये इंटरफेसमध्ये तुम्ही युजरला शो करता, राईट. त्यामध्ये यूज लँग्वेज कोणता आहे, HTML CSS आणि जावास्क्रिप्ट, राईट. हे हेच जास्त यूज करतात. HTML म्हणजे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, राईट, की तो काय करेल, एक पर्टिक्युलर तुम्हाला बॉडी डिझाईन करून देईल. मीन्स तुम्ही याला स्केलेटन म्हणू शकता. स्केलेटन जे पण आपल्या बॉडीचं स्केलेटन राहील तो HTML मध्ये डिझाईन करत असतो. म्हणजे पुरं वेबसाईट जे बॅकमध्ये डेव्हलप करायचं राहील त्याला पुरं HTML मध्ये राहील त्याची डिझाईन. आणि मग जो CSS राहील, कास्केडिंग स्टाईल शीट्स म्हणतात त्याला, हे काय करेल, पर्टिक्युलर तुमचं जो बॉडी आहे, बॉडीवर जे चमडीचं काम करते तो CSS करत असतो, की पर्टिक्युलर जे पण शेप द्यायचा आहे, काही कलर द्यायचा आहे, काही फॉन्टला म्हणजे हे जे पण कलरफुल इंटरॅक्शन जे पण करायचं राहिलं तुम्हाला CSS थ्रू तुम्ही त्याला करू शकता, ठीक आहे. आणि जे पण जावास्क्रिप्ट आहे, जावास्क्रिप्ट काय करेल, काही इंटरॅक्टिव्ह कंटेंट क्रिएट करायसाठी जावास्क्रिप्ट यूज केला जातो. म्हणजे की तुम्ही काही पर्टिक्युलर काही क्लिक केले की क्लिक केल्यानंतर काही फंक्शन झाले पाहिजे असे जावास्क्रिप्टमध्ये काही इव्हेंट्स आहे, राईट. किंवा ऑनलोडमध्ये काही करायचं आहे, अशा प्रकारचं जे पण आहे ते तुम्ही जावास्क्रिप्टमध्ये करू शकता. आणि जावास्क्रिप्टमध्ये कसं पुरे ब्राउझर सपोर्ट करतात जावास्क्रिप्टला, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कोणते काही इन्स्टॉल करायची काही गरज नाही, डायरेक्ट जावास्क्रिप्ट ब्राउझरमध्ये तुम्ही रन करून बघू शकता. आणि ह्यामध्ये आता अँग्युलर आणि रिॲक्ट हे फ्रेमवर्क्स अवेलेबल आहे. म्हणजे अँग्युलर हे फ्रेमवर्क आहे आणि रिॲक्ट हे एक लायब्ररी आहे, ठीक आहे. ज्यामध्ये तुम्ही फ्रंट एंड साईड तुम्ही डेव्हलप करून बघू शकता. त्यामध्ये अँग्युलर जो आहे तो गुगलनं डेव्हलप केला आहे आणि तोच मेंटेन करत असतो. आणि रिॲक्ट जो आहे तो फेसबुकनं डेव्हलप केला आहे, फेसबुकच्या एम्प्लॉईनं, आणि तो फेसबुकनंच ते मेंटेनन्स वगैरे करत असतो, ठीक आहे. आणि हे दोन्ही फ्रेमवर्क्स ओपन सोर्स आहे. अजून याच्यातही अजून Vue.js वगैरे अजून काही आहे, पण मोस्ट ऑफ आता ट्रेंडिंगमध्ये हे दोन्हीच आहे, राईट. आणि त्यानंतर आहे बॅक एंड डेव्हलपमेंट, ठीक आहे. बॅक एंड डेव्हलपमेंटमध्ये काय आहे की सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग ॲज अ टेक्निक यूज अ वेब डेव्हलपमेंट विच इन्व्हॉल्व employing script on a web server which produce a response customized for each user request to the website, राईट. म्हणजे जसं आता आपण लॉग इनचं एक्झाम्पल सांगितलं की पर्टिक्युलर जे पण फ्रंट एंडकडून माझी रिक्वेस्ट येणार आहे, राईट, तो काय करेल, तो रिक्वेस्ट घेईल आणि त्याला पर्टिक्युलर एक रिस्पॉन्स जनरेट करून युजरला रिटर्न करेल तो, ठीक आहे. हां, ह्यामध्ये आता काही लँग्वेजेस आहेत जसे PHP, ASP, रुबी, पर्ल, पायथॉन, कोल्ड फ्युजन, जावा, राईट. अजून याच्या जावाचं JSP म्हणून आहे,
राईट. ए एस पी म्हणजे ॲक्टिव्ह सर्व्हर पेजेस जे मायक्रोसॉफ्टचं आहे. पी एच पी जसं की ते फर्स्ट डेव्हलप झालं होतं तेव्हा पर्सनल होम पेज म्हणत होते, राईट, पण नंतर त्याचं ॲक्रोनॉम चेंज करून हायपर टेक्स्ट प्री प्रोसेसर लँग्वेज केलं, राईट. तर पी एच पी हे पण सगळ्यात जास्त यूज होतो सर्व्हर स्क्रिप्टिंगसाठी. ठीक आहे. इथे तुम्ही ग्राफमध्ये बघू शकता कशा प्रकारचे त्याचे रेशिओज आहे प्रत्येक लँग्वेजेसचे, राईट. जे पण पी एच पी आहे फर्स्टमध्ये त्यांनी फेसबुक, विकिपीडिया, वर्डप्रेस हे सगळे पी एच पीमधूनच डेव्हलप झाले होते. ठीक आहे. अशा प्रकारचे सर्व्हर साईड लँग्वेजेस आहे. मग त्यानंतर आहे डेटाबेसवाले. ठीक आहे. डेटाबेसवाले म्हणजे काय की जे पण आपण डेटा स्टोअर करणार आहे त्याचे सॉफ्टवेअर्स आहे, राईट. मीन्स डेटाबेस इज अ ऑर्गनाइज कलेक्शन ऑफ डेटा जनरली स्टोअर अँड ॲसेस इलेक्ट्रिकली फ्रॉम द कॉम्प्युटर सिस्टम. मीन्स जो पण डेटाबेसेस आहे तो काय आहे म्हणजे जे पण कलेक्शन ऑफ डेटा हे इलेक्ट्रॉनिकली कॉम्प्युटरमध्ये जो पण स्टोअर केला जातो तोच डेटाबेस असतो. ठीक आहे. त्यामध्ये आता दोन टाईप्सचे डेटाबेस करंटली अवेलेबल आहे. एक आहे एस क्यू एल डेटाबेसेस, एक नो एस क्यू एल डेटाबेस. ठीक आहे. एस क्यू एल म्हणजे स्ट्रक्चरल क्वेरी लँग्वेज आणि नो एस क्यू एल म्हणजे त्यामध्ये नो स्ट्रक्चरल क्वेरी लँग्वेजेस म्हणून आहे. ठीक आहे. मीन्स त्यामध्ये काय होतं की पर्टिक्युलर टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये जो पण तुमचा डेटा आहे तो स्टोअर करून ठेवला जातो. ठीक आहे. एस क्यू एलवाले तुम्ही जास्त ऐकले असेल, ओरॅकल, माय एस क्यू एल वगैरे, राईट. हे म्हणजे एस क्यू एलचे वेगवेगळे डेटाबेसेस आता करंटली अवेलेबल आहे म्हणायचं. ओरॅकल 11G वगैरे, 10G आणि मायक्रोसॉफ्टचं एस क्यू एल सर्व्हर, राईट. माय एस क्यू एल, एस क्यू एल लाईट. एस क्यू एल लाईट हे अँड्रॉइडसाठी जास्त यूज केला जातो. ठीक आहे. अशाच प्रकारचे एस क्यू एलवाले डेटाबेसेस आहे. आणि त्यानंतर आहे नो एस क्यू एल. नो एस क्यू एलमध्ये पोस्टग्रे, मंगोडीबी हे जे डेटाबेसेस आहे हे नो एस क्यू एल फॉर्मॅटमध्ये आहे. म्हणजे तुम्ही जो पण डेटा राहतो तो एक कलेक्शन फॉर्मॅटमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आणि जो पण एस क्यू एलमध्ये आहे त्यामध्ये कसं असतो की पर्टिक्युलर टेबल फॉर्मॅट असतो. म्हणजे तुम्हाला कॉलम्स आणि रोजमध्ये राहतो डेटा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर कॉलम नेम ऑलरेडी पहिलेच फिक्स करून ठेवावा लागतो. हॅलो. तर बहुतेक आपलं ठीक आहे. हे जे पण आहे पर्टिक्युलर रो आणि कॉलममध्ये राहतो. ठीक आहे. आणि त्यानंतर जे पण मंगोडीबी आणि पोस्टग्रेमधला डेटा आहे तो कलेक्शन फॉर्मॅटमध्ये स्टोअर करून ठेवला जातो. ठीक आहे. हां. त्यानंतर आहे पर्टिक्युलर म्हणजे टॉप प्रोग्रामिंग लँग्वेजची लिस्ट, ज्यामध्ये पर्टिक्युलर आता सध्याच्या ट्रेंडिंगमध्ये 2021मध्ये जे पण आता ट्रेंडिंगमधलं आहे त्याची एक ग्राफ. ठीक आहे. त्यामध्ये सध्या म्हणजे पर्टिक्युलर आता जर आपण जावास्क्रिप्टला जास्त महत्त्व देऊन मी सांगत असेल तर हे कधीच नाही होत की बा दुसऱ्या लँग्वेजला तेवढंच महत्त्व नाही. कारण की प्रत्येक लँग्वेज स्वतःचं काही ना काही स्पेशालिटी असते, त्यामुळे तो त्याची व्हॅल्यूज आहे. ठीक आहे. जसं की आता जावास्क्रिप्ट आहे. जावास्क्रिप्ट याच्यासाठी सगळ्यात टॉपमध्ये आहे. कारण की तुम्ही काय करू शकता, एक फ्रंट एंडही डेव्हलप करू शकता, एक सर्व्हर साईड स्क्रिप्टिंगही डेव्हलप करू शकता. सर्व्हर साईडिंगमध्ये आता सध्या त्यामध्ये नोड एक्सप्रेस म्हणून पण एक आला आहे, तो सध्या यूज केला जात आहे, राईट. मीन्स तुम्ही एक फ्रंट एंड आहे, बॅक एंड आहे, अशा प्रकारे तुम्ही टोटली जो तुम्हाला डेव्हलपमेंट जे राहील ते तुम्ही जावास्क्रिप्टमध्ये करू शकता. ठीक आहे. म्हणून आता जास्तीत जास्त फ्रेमवर्क्स वगैरे यामध्ये येऊन राहिले आहे जावास्क्रिप्टमध्ये. आणि मोस्ट जे पण लेटेस्ट टेक्नॉलॉजीवर काम करणारे कंपनीज वगैरे आहे, जे पण स्टार्टअप्स आहे, हे सगळे जावास्क्रिप्टच जास्त यूज केला जातो त्यामध्ये. ठीक आहे. आणि त्यानंतर आहे पायथन, राईट. पायथन कसे तुम्ही मशीन लर्निंग, डेटा मायनिंग ह्यासाठी वगैरे यूज केला जातो. जावा कसं पर्टिक्युलर जे पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड रिलेटेड जे पण कॉन्सेप्ट्स आले होते त्याच्या थ्रूच आले होते. आणि स्टार्टिंगचे जे पण सॉफ्टवेअरमधली डेव्हलपमेंट आहे म्हणजे त्याच लँग्वेजेसमध्ये झाले आहे, म्हणजे C++ आणि जावामध्ये वगैरे, C# वगैरे, राईट. अशा प्रकारचे हे सगळ्यांची लिस्ट आहे.
पण सध्या आपल्याला काय शिकायचं आहे की आपल्याला जावास्क्रिप्टच शिकायचं आहे सध्या. ठीक आहे, मीन्स आपण त्यामध्ये फर्स्ट जावास्क्रिप्टचे बेसिक करणार आहे. त्यानंतर नोड एक्सप्रेस शिकणार आहे, ए पी आय बनवानं. ठीक आहे, मीन्स पर्टिक्युलर जे पण डेटाबेस आपण घेऊ त्या थ्रू म्हणजे जे पण ऑपरेशन परफॉर्म करणार आहे आपण ते बरोबर होत आहे का नाही. जर मी लॉग इनसाठी बनवत असेल तर माझ्या मी एक बॉडीमध्ये डेटा पाठवेल की युजर नेम पासवर्ड, तो व्हेरीफाय होत आहे का. अशा प्रकारचे छोटे छोटे ए पी आयज आपण म्हणजे एक लास्टपर्यंत एक प्रोजेक्टच डेव्हलप करून बघू म्हणायचं. फर्स्ट रिॲक्ट पहिले नोड एक्सप्रेस, त्यानंतर रिॲक्ट. राईट, रिॲक्ट याच्यासाठी की बा तो व्हर्च्युअल डोम यूज करत असतो, त्याच्यामुळे कसं तुमचं प्रोजेक्ट एक्झिक्युशनची जो पण स्पीड आहे तो फास्ट आहे त्यामध्ये अँग्युलरपेक्षा. राईट, अँग्युलर अँग्युलर मोस्ट ऑफ मोठे मोठे प्रोजेक्ट बनवासाठी यूज होतं आणि रिॲक्ट कसं अ, छोटे पण प्रोजेक्ट तुम्ही त्यामध्ये डेव्हलप करून बघू शकता त्यामध्ये. ठीक आहे, अशा प्रकारचं हे ओव्हरव्ह्यू आहे याचं सॉफ्टवेअरचं सध्या पुरताचं. याच्यामध्ये कोणाला काही क्वेश्चन?